योग्य प्रकारे श्वसन करा आणि निरोगी राहा. आपण अन्नाशिवाय काही दिवस जिवंत राहू शकतो, म्हणजेच साधारणतः 3 ते 5 आठवडे. जर अन्न नाही खाल्ले पण पाणी पित असाल तर तुम्ही जिवंत राहू शकता. पाण्याशिवाय 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतो, पण वातावरण थंड हवे आणि पूर्ण विश्रांती हवी, नाहीतर डिहायड्रेशननी त्या अगोदरच डेथ होऊ शकते. पण श्वासा वाचून आपण 3 ते 5 मिनिट जिवंत राहू शकतो, त्यापेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. यामध्ये आधी ब्रेनमध्ये इररिव्हर्सिबल डॅमेज होऊ शकते आणि नंतर मृत्यू. इतकं महत्त्वाचं असलेलं श्वसन योग्य पद्धतीने कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं. नमस्कार, मी हीलर अंजली जाधव, फाउंडर thepositivnewsworld.com अँड हील विथ अंजली. हील विथ अंजलीच्या या प्रवासात मी खूप बेसिक गोष्टीपासून सुरुवात करणार आहे, ज्या वरवर पाहता खूप सरळ साध्या वाटतात पण अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे राईट ब्रीदिंग टेक्निक. तर आज मी तुम्हाला योग्य प्रकारे दीर्घ श्वसन कसं करावं हे सांगणार आहे. आता हे ऐकून तुम्हाला असे वाटेल की श्वास घ्यायचा म्हणजे काय रॉकेट सायन्स आहे की काय? परंतु तुम्ही जेव्हा लक्ष देऊन ऐकाल तेव्हा तुम्हाला पण जाणवेल, अरे खरंच की आपण पण ही चूक करत होतो का? तुम्ही विचार करा की आपण रोज कसा श्वास घेतो. बहुतेक लोक वरवरचा श्वास घेतात. छातीत अडकलेला श्वास म्हणजेच छातीत दडपण आल्यासारखे वाटणे, अशा प्रकारे घेतलेला श्वास किंवा घाईघाईमध्ये घेतलेला श्वास. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो, तर शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवते, मग हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते. तुम्ही जर तुमच्या ब्लड टेस्टमध्ये CBC टेस्ट करत असाल, हो की नाही, त्यामध्ये लक्ष देऊन पहा. MCV, MCH, MCHC अँड RDW यांच्या व्हॅल्यू लक्ष देऊन पाहिल्या आणि त्या जर वर खाली असतील तर तुम्हाला योग्य श्वसन करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. दीर्घ श्वसन होत असेल तर नर्वस सिस्टीम सतत अलर्ट राहते. थकवा, अँक्झायटी, चिडचिड या गोष्टी होत राहतात. भावना आणि श्वास यांचा थेट संबंध असतो. आपल्या प्रत्येक भावनेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, भीतीमुळे श्वास अडकळतो, चिंता वाटत असेल तर श्वास वरवरचा होतो, राग अनावर होतो तेव्हा श्वास वेगवान होतो, तुम्ही खूप दुःखी असाल तेव्हा श्वास जड होतो आणि आनंदी असताना श्वास मोकळा होतो. म्हणजेच भावना बदलली तर श्वास बदलतो. हे उलटसुद्धा तितकंच खरं आहे. म्हणजेच श्वास बदलला तर भावना बदलतात. जर आपण श्वासावरती योग्य नियंत्रण ठेवलं तर भावना संतुलित होतात, नर्वस सिस्टीम शांत होते, खोलवर श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांची स्ट्रेंथ वाढते आणि त्याचा सरळ परिणाम आपल्या पेल्विक फ्लोअर मसल्सवर होतो, म्हणजेच ओटीपोटामधले स्नायू. त्यामुळे जर कोणाला युरिन कंट्रोल करण्यामध्ये त्रास होत असेल तर डीप ब्रीदिंग टेक्निकमुळे ब्लॅडर मसल्स पण स्ट्रॉंग होतात, हे लक्षात घ्या. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवले असेल की जेव्हा तुम्हाला लंग इन्फेक्शन होते तेव्हा लंगची कपॅसिटी कमी होते आणि तुमचे वरवरचे ब्रीदिंग होते. त्यामुळे काय होतं तर तुमचा ब्लॅडर मसल्स वीक होतात आणि युरिनचा कंट्रोल कमी होतो किंवा कधीकधी सुटतो. ॲक्युपंक्चर सायन्समध्ये सुद्धा लंग्स आणि युरिनरी ब्लॅडर यांचे काम कोऑर्डिनेशनमध्ये होत असते, हेच सांगितले आहे. म्हणूनच ब्रीदिंग टेक्निक ही फक्त एक्सरसाइज नाही तर ती इमोशनल हिलिंगची की आहे. आता मी तुम्हाला एक खास इन्हेलेशन पद्धत सांगते जी माझ्या स्वतःच्या हिलिंगच्या अनुभवावरती आधारित आहे. श्वास नाकामधूनच घ्यायचा आहे परंतु घशातून खेचायचा आहे.
इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या की हवा नाकामधून आत जाते, पण श्वास खेचण्याची जाणीव ही घशामध्ये ठेवायची. असं समजा की तुमचं नाक तुमच्या घशामध्येच आहे. ही उज्जाई प्राणायामसारखी इन्हेलेशन आहे, पण इथे उज्जाई प्राणायामसारखा आवाज करायचा नाही किंवा घसा खूप घट्ट करायचा नाही. फक्त नाकामधून हळूहळू श्वास घ्यायचा, परंतु घशामधून खेचायचा. ओके, हळूहळू आणि खोल असा खेचायचा. तुम्हाला ही क्रिया लक्षात येत नसेल तर ओठ घट्ट बंद ठेवा. असे समजा तुमच्या ओठामध्ये एक स्ट्रॉ आहे आणि त्या स्ट्रॉनी तुम्ही पाणी खेचत आहात. हे करत असताना ओठांमधून हवा घ्यायची नाही, ते घट्ट बंद करून ठेवायचे. आता श्वास सोडताना सुद्धा हळुवारपणे सोडायचा. यामुळे काय होतं की तुमची जी डायफ्रॅम आहे ती नॅचरली ॲक्टिव्ह होती आणि फुफ्फुसं पूर्णपणे एक्सपांड होतात आणि ऑक्सिजन इनटेक वाढतो. लक्षात ठेवा, श्वास घेताना कधीही फोर्स करू नका. असा कधी श्वास नाही घ्यायचा, तो हलकासा. असा हलकासा श्वास जाणवला तरी तो पुरेसा आहे, परंतु तो खोलवर असावा आणि श्वासाचा नाकामधून आवाज येणार नाही याची काळजी जरूर घ्या. ओके, आता बघा, असा करू नका. तो कसा घ्या, आवाज न करता घेतलेला खोलवर पण शांतपणे घेतलेला जो श्वास असतो ना, तो तुम्हाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवून देतो. हे जे जंटल ब्रीदिंग असे आहे याचा आरोग्यावरती काय परिणाम होतो तर ही पद्धत नियमित आत्मसात केल्यास अँक्झायटी कमी होण्यास मदत होते, छातीवरचा ताण कमी होतो, पचन सुधारतं, झोपेची क्वालिटी सुधारते, हृदय, फुफ्फुस, मेंदू यांना शांततेचा सिग्नल मिळतो, कारण शरीराला सेफ वाटलं की हिलिंग सुरू होतं. जर आपण श्वासाशिवाय जगू शकत नाही हे माहिती आहे, मग श्वास जाणीवपूर्वक का घेत नाही? म्हणूनच आजपासूनच दिवसातून 3 वेळा तरी फक्त श्वासाकडे लक्ष द्या. हळूहळू श्वास घ्या, मन शांत ठेवा. हे फक्त 5 मिनिट करा. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना ही माहिती शेअर करा. तुम्हाला अजून अशा इतर कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी नक्की करेन. अँड ऑलवेज रिमेंबर, healing begins with a smile. So don't forget to smile while you are breathing. Stay blessed.